गोलंदाजीसाठी यज्ञेश. एकदा टाळ्यांचा गजर येऊ द्या. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीगला होते सुरुवात. कारण टाळ्या उत्साह वाढवतील, टाळ्या एनर्जी देतील आणि टाळ्या आपल्या खेळाडूंना पुढे जाण्याची एक प्रेरणा देतील. त्याच्यामुळे टाळ्यांचा गजर झालाय. पंचाकडनं इशाराही आलाय. ऑल सेट ऑल गो आणि पंचाकडनं इशारा आलाय. लेट्स प्ले. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग सुरू होत आहे. पहिल्या चेंडू हलक्या हातानं समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलंय. जबाबदारी आहे, एक अनुभव सुद्धा त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे जबाबदारीपूर्वक खेळ खेळण्याचा प्रयत्न अनिलनं केला. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन ॲड होईल. गेल्या वर्षी भरपूर काही पाहिलं होतं या आगरी प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये. ज्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या तिथून काही गोष्टी शिकून या स्पर्धेमध्ये येण्याचा प्रयत्न केला जाता आणि याचं उद्दिष्ट काय आहे तेही आपण सांगण्याचा प्रयत्न करू. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर डाऊन द ग्राउंड मिडॉनला फील्ड केलं गेलं. थोडासा वेळ घेतला, टाईम घेतला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केले गेले आहेत. दोघांनी स्टार्ट केलेला, अनिलनं स्टार्ट केला, गौरवनं स्टार्ट केलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हलक्या हाताने खेळायचं होतं, बॅटला थोडंसं लागला. 2 साऊंड आले, 2 आवाज आले. शॉर्ट लेगला खेळायचं होतं हलक्या हातानं अनिल घरत यांना. या एका षटकानंतर सचिन आम्हाला जॉईंट होतील. सचिन घरत याच परिसरातील एक आवाज, ज्यांचा आवाज आपण पहिल्या पर्वामध्ये ऐकला होता, ते आम्हाला जॉईंट होतील. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. फुलटॉस बॉल स्वीप करायचा प्रयत्न बॅटच्या मधोमध येत नाही. जोपर्यंत चालला स्क्वेअर लेग रिजनमध्ये पाठलाग केला जातोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पोचलेत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा फलकावरती 4. आगरी युवा प्रतिष्ठाननं केलेला प्रयत्न बघा, सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. इथे यंग खेळाडू आहेत, इथे अनुभवी खेळाडू आहेत आणि एक मास्टर खेळाडू देखील आहेत. जो गोल्डन खेळाडू आहे, एक मास्टर खेळाडू आहे, ज्याने वयाच्या 45 पार केलेले आहेत. असे खेळाडू या आगरी प्रीमियर लीगमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं आत आलाय. धावगडीची कुठली संधी नाही आहे. सकाळचं सत्र आहे. खेळपट्टी जर आपण बघितली तर थोडंसं मॉइश्चर आहे, कारण खेळपट्टी विकेट नवीनच बनवण्यात आलेली आहे. थोडंसं मॉइश्चर आहे, त्याच्या परिणाम देखील या खेळपट्टी होईल. पण जसं ऊन थोडंसं डोक्यावरती येईल, सूर्य डोक्यावरती येईल, गरम होईल, त्यावेळेला खेळपट्टी जी बॅट्समनसाठी कदाचित योग्य ठरू शकेल. टणक होईल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल मिडॉनला फील्ड केलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनला होत असताना 1 धावे चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकामध्ये सावध आणि संत सुरुवात झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत फलकावरती 5. अनिल खेळतात 4 वरती, 1 वरती गौरव खेळतायत. आगरी प्रीमियर लीग सीझन 2 स्टार्ट झाले. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीनं जोडले जातील सचिन घरत. थँक्यू साहेब. खरोखर आमचं अवभाग्य आहे की तुकाराम मंगेला सरांच्या जोडीला आम्हाला कॉमेंट्री करायला मिळते आणि एक सुंदर सुरुवात म्हणता येईल सर. कारण प्रॅक्टिसमध्ये नसताना सुद्धा यज्ञेशनी 5च धावा खर्च केले आहेत आणि पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेचं षटक म्हणजे जवळजवळ हाणामारीच असते आणि ह्या सामन्यात एक थोडंसं वेगळं आहे की 2 पॉवर प्ले दिलेले आहेत आणि पहिल्या पॉवर प्लेला आपण 2 खेळाडू बाहेर ठेवणार आहोत आणि दुसऱ्या पॉवर प्लेला आपण 3 खेळाडू बाहेर ठेवणार आहोत. याची टीमनी नोंद घ्यायची आहे. त्यालाही कारण आहे बघा, ज्यावेळेला पहिले षटक हाताळण्यासाठी तुमचा बॉलर येणार, तो बॉलर तितका तज्ज्ञ असायला हवा की तुम्हाला पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी कशासाठी दिले. आणि तुम्ही उल्लेख केला, यज्ञेश्वरचा उल्लेख केला, कारण गेल्या वर्षी जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता, गेल्या वर्षी जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता, त्याच्यामुळे तिथला तो तिथला उत्साह आहे त्याचा की इथे आपण खेळलोय, चांगलं खेळलोय, त्याच्यामुळे तोच दिसून आला होता पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला आहे. 1 धावेवर समाधान. धावसंख्येत 1 ने भरवते. धावसंख्या होते 6. खरोखर एक सुंदर सुरुवात पण म्हणता येईल आणि सुंदर गोलंदाजीचंही प्रदर्शन म्हणता येईल.
कारण जरी पॉवर प्लेचं षटक असलं तरी हाणामारी करण्याचं षटक असलं तरी पण गोलंदाजांनी एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे. पुन्हा एकदा बघूया दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन. हो बघूया पंचांचा निर्णय. वाईड खराब असा चेंडू. ह्यावर एक धाव अतिरिक्त एक धावसंख्येने एकने भर धावसंख्या झालेली आहे 7. दुसरं षटक घेऊन रोहित. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू बघूया. पुन्हा एकदा सुंदररित्या ऑफच्या दिशेने मारलेला आणि पहिलाच गडी पहिला हादरा. आहे आगरी प्रीमियर लीगचं जरा प्ले करावं. त्याचाही विचार आगरी युवा प्रतिष्ठानं केले या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना. आणि या खेळाडूंची उपलब्धता ती महत्त्वाची होती. क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी आता सुजित कुडू क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आलाय. जबाबदारी करायची कारण समोर एक अनुभवी खेळाडू तुमच्या समोर आहे अनिल घरतच्या रूपानं. आज जर या षटकानंतर नक्कीच ड्रिंक बॅग्स असणार आहे. 40+ क्रिकेट आपण पाहिलं आहे. त्याच्यामध्ये अनिल घरतचा फॉर्म गेल्या 3-4 वर्षामध्ये मोठमोठ्या संघांचं केलेलं नेतृत्व अनिल घरत यांचं आपण पाहिलं आहे. तर त्यांचा अनुभवाचा फायदा पाटील ब्रदर्स या टीमला किती होतोय ते बघूया. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा झेल हवेत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा विकेट गडी बाद. चला खेळूया असं मन माझं बोले काहीतरी करूया. चला खेळूया असं मन माझं बोले काहीतरी करूया. चला जोडीला. थँक्यू. डिझेल 1 मिनिटासाठी थांबेल बघा. जसं टायमर लावले क्षेत्ररक्षणासाठी तसं बॅटिंगसाठी पण आहे. इतका वेळ घेऊ नका. न्यू बॅट्समन ज्यावेळेला मध्ये येईल त्यावेळेला इतका वेळ घेऊ नका. आयोजकाकडनं एक महत्त्वाची तुम्हाला सूचना आहे विनंती देखील आहे. एखादा खेळाडू बाद झाल्यानंतर सर्कलच्या बाहेर पडण्याच्या अगोदर या. बघा असं काही नियम नाही पण कदाचित इतकं चांगलं तर स्पर्धा आहे. तुम्ही हे स्वतः आत्मसात केलं तर त्याचा फायदा प्रत्येक वेळेला मॅचला होणार आहे. अर्षद भोईर यांच्याकडनं कॅश प्राईज झाले रोहितसाठी आणि निखिल भोईर यांच्याकडनं 1000 रुपये. तर अर्षदकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज. जर हॅट्रिक आली आगरी प्रीमियर लीगला सुरुवात झाले सनसनाटी सुरुवात झाले 2 विकेट आता पण पहिली हॅट्रिक डब्ल्यू अजून एक डब्ल्यू आला. वेबसाईट क्रिएट होईल डब्ल्यू टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण थोडंसं बंबल झाले. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी केली आपण. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल तो 9 वरती. 9 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 1.4 षटकांचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 9. चार चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा झालेल्या आहेत. बघूया पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि बाद. फलंदाज बाद. दुसरा हॅट्रिक थोडीशी चुकलेली आहे. हॅट्रिक आपण पाहिलं तर चुकलेली आहे पण विकेट आलाय. 3 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात. आणि जी माहिती आपल्याला मिळते गेल्या वर्षी एक हॅट्रिक पाहिली होती. स्कोररकडनं आपल्याला माहिती येते मेघन मोरेश्वर पाटील ज्यांच्या नावावरती ती हॅट्रिक होती. आगरी प्रीमियर लीगमधली पहिली हॅट्रिक आपण पाहिली होती ती मेघन मोरेश्वर पाटील. आता त्या हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता रोहित पण ओव्हर हॅट्रिक झाली आपण बघतो. आणि जरी हॅट्रिक नाही झाली आहेत पण 3 विकेट आल्यात. याच कारणास्तव हर्षद भोईर यांनी लावलेलं 500 रुपयाचं कॅश प्राईज रोहितला
इथे या 3 विकेटसाठी त्याने प्राप्त केलेले आहेत। चांगला स्टार्ट आपण पाहतोय। आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालेला आहे। पुढचा मॅच दोन्ही टीमने तयार राहायचं आहे। पुढचा सामना जर बघितला तर आई जीवदानी आणि विठाई विक्टोरियस या दोन संघादरम्यान पुढचा मॅच आई जीवदानी आणि विठाई विक्टोरियस या दोन संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना। दोन्ही टीमने बी रेडी राहायचं आहे, तयार राहायचं आहे। नवीन फलंदाज सदानंद घरत, तर गोलंदाजीला रोहित। लेग स्टम्पच्या बाहेर स्वीप करायचा होता, जास्त बाहेर निघाला। शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर डावखुरा गोलंदाज आहे रोहित, एक्स्ट्रा थोडा जोर लावला, खांद्याचा अतिरिक्त जोर लावण्याचा प्रयत्न केला, दिशा भरकटली, डाऊन द विकेट। थोडासा चेंडू हाताळला गेला। आतापर्यंत बघितलं तर 3 गडीच्या मोबदल्यात धावा होतात आहेत त्या। पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर सिंगल धावेने धावफलक वाढताना दिसतोय। 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा धावा आहेत। डीजे 1 मिनिटामध्ये थांबेल आपल्याला, कारण धावा आहेत धावफलकावरती 11। काही शुभ सन्मान व्यासपीठावरती केले जातात। धन्यवाद। आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर वेळात वेळ काढून आपल्या इथे आलेले आहेत, त्यांचा योग्य यथोचित सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे। मी आपल्या आगरी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री नितीन पुरकर यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या अर्नाळा गावचे सरपंच माननीय नंदकुमारजी घरत साहेब यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा। जोरदार टाळ्या वाजवा। त्यानंतर पुढचा सत्कार आहे बोळींचे माजी सभापती प्रभाग समिती माननीय सखाराम महाडिक साहेब यांचा शाल श्रीफलवर सन्मान स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करतील आगरी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पुरकर। त्याचप्रमाणे माजी नवगरसेवक माननीय श्री नितीन मुळे साहेब यांचा देखील शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतील नितीन पुरकर। आगरी समाज विकास मंडळ वसई तालुका अध्यक्ष माननीय भरत भोईर साहेब यांचा देखील शाल श्रीफल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील अध्यक्ष नितीन पुरकर। वसई प्रगतीचे माजी उपाध्यक्ष, अर्नाळा शेतकरी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष तसेच शेतकरी सोसायटीचे संचालक माननीय श्री प्रभाकर भोईर साहेब यांचा देखील शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करतील आपले केसरी मानकर साहेब। त्यानंतर वसई प्रगती कोऑपरेटिव्हचे सदस्य माजी संचालक माननीय भरत घरत साहेब यांचा देखील शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील माननीय केसरी मानकर। पुढील सत्कार आहे बोळीज गावचे पोलीस पाटील माननीय श्री महाडिक साहेब यांचा देखील आगरी युवा प्रतिष्ठानचे भरत पाटील उपाध्यक्ष भरत पाटील हे त्यांचे शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील। त्यानंतर आपले युवा प्रतिष्ठानसाठी योगदान देणारे देणगीदार माननीय श्री भरत घरत साहेब तिसरं षटक सुद्धा मार्गस्थ आहे। थोडंसं फिल्डिंगच्या खेळाडूंनी पण संघाने पण नोंद घ्यायची आहे की टायमर लावलेला आहे 20 मिनिटात आपल्याला 4 षटकं संपवायची। कार्यकर्ते
आपले के के घरत साहेब यांचा शाळ शेफल माना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करतील आपले उपाध्यक्ष भरत पाटील. तसेच आपले ते संस्थेचे डोनर देखील आहेत आणि हिरारीने काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते, सर्वात तरुण कार्यकर्ते हे आपल्या मंडळाचे आहेत. धन्यवाद. हॅलो, सर्वांचा धन्यवाद. त्यानंतर पुढच्या इनिंगमध्ये संघमालक जे असतील त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. सामन्यातला पहिलाच चौकार आता आपण पाहिलेला आहे की तो अनिल घरत यांच्या बॅटमधून आहे, जसं तुकाराम सरांनी आपल्याला सांगितलं होतं. चला खेळूया, चला खेळूया. असं थँक्यू. मन माझं आणि बोलले. आवश्यकता आहे इथून अनिल घरत यांचा खेळ थोडासा उंचावण्याची आवश्यकता आहे, कारण टीमला धावांची गरज आहे. स्कोरबोर्ड थांबलेला आहे 16-16 वरती. अनिल घरत ऑन स्ट्राईक. खोलवा टप्प्यात चेंडू तो ऑफसाईडच्या दिशेने कव्हरला ड्राईव्ह केला. डीप वरती क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूवरती पोहोचल्यात. एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण झाले. वाईट इस्लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोरबोर्ड जर आपण बघितला जाऊन पोहोचला 17-17 वरती. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांचा सामना असताना धावा आहेत धावफलकावरती 17-17. पुढील चेंडू घेऊ यज्ञेश. पुन्हा एकदा मार्गस्थ, पुन्हा एकदा सुंदर असा फटका. सदा यांनी पण आपलं टॅलेंट दाखवायला सुरुवात केलेली आहे की अनिल जर लेगला मारू शकतो तर माझ्यातही दमखम आहेत, मीही लेगला मारू शकतो. काय वाटतं सर? नाही, प्रत्येकाचा खेळ दाखवण्याची संधी पाहिजे. बघ, अनिल घरत यांचा अनुभव तुम्हाला कामी पडणार, पण खेळ तुम्हालाही दाखवावा लागणार. म्हणून ही स्पर्धा अशी आहे ना, एक काळ गाजवलेले खेळाडू खेळतील आणि भविष्यामध्ये गाजवणारेही खेळतील. ही स्पर्धा अशी आहे, ज्यांनी आपला काळ गाजवला, टेनिस क्रिकेट दणानून सोडले असे खेळाडू आहेत आणि पुढे भविष्यामध्ये गाजवणारे आहेत. अकोटाव्यात बघा, मी म्हटलं ना गाजवलाय. बघा काय फटका खेळला, त्याच्या अगोदर काय ऍडजस्ट केला चौका. चल जोडीला एक होऊया, हात गुंफूया, जिद्दी बनूया. आगरी प्रीमियर लीगचा झेंडा हात थँक्यू. घेऊया. टायटल सॉन्ग ऐकलं होतं आपण आगरी प्रीमियर लीगचा. रिप्ले पाहूया. पहिला पुढे आले, पुन्हा एकदा बॅकफुटला गेलं आणि पॉईंटच्या डोक्यावरनं देखणं अनुभव काय असतो, एक्सपिरियन्स काय असतो या फटक्यामध्ये दाखवून देत आहेत अनिल घरत. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये आता 22 झाल्यात. अजून किमान 22 पाहिजे, कारण पहिला सामना आहे. 40च्या वरची धावसंख्या या मैदानावरती चॅलेंजेबल ठरू शकेल. पुढचा जो सामना होणार आहे, 2 संघ, आई जीवदानीचा संघ आहे आणि या विठ्ठाई विक्टोरियस, या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. या सामन्याची 5 षटकं जशी संपतील तसा टॉस त्या 2 संघामध्ये केला जाईल. सचिन घरत आमच्या जोडीने आहेत. एका चौकारानं अनिल घरत यांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत आणि चौकारानं थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. धावा आहेत धावफलकावरती 22-22. कुठेतरी अनिल सांगताना दिसतोय सर की मी संत आहे पण मी शांत आहे पण संत नाही आहे. आणि अनुभवाचा बोलबाला असलेला अनिल घरत खरोखर 40+ त्यांनी त्यांचं दमखम दाखवलेलं आहे आणि इथेही ते दाखवणार आहेत. खराब जर गोलंदाजी पडली तर त्याचा पूर्ण समाचार घेण्यासाठी अनिल घरत सज्ज आहेत. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे. बघूया, अरुण हे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि एकच धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होत आहे 23. गोलंदाजीसाठी निलेश आलेले आहेत. पुढचा मॅच जो आहे, ज्यांनी आपला प्लेइंग 11ची लिस्ट बरोबर घेऊन यायचं आहे. ज्यावेळेला तुम्ही टॉसला येतील त्यावेळेला, आणि जो मुख्य नियम आहे, गोल्डन प्लेअर पहिल्या 11मध्ये खेळेल, याची नोंद घ्यायची आहे. गोल्डन प्लेअर पहिल्या 11मध्ये त्याचा समावेश तुम्हाला करायचा आहे. मॅच चालू आहे. चेंडूच्या वेगात बदल केला होता, पाहिलं थोडेसे पुढे सरसावले, दूर ठेवलाय चेंडूला. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय निलेश गरजे आता गोलंदाजीसाठी आल्यात. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. धावा आहेत धावफलकावरती 23. एक लेफ्ट हँडेड गोलंदाज आपण म्हटलं तर त्याला ऑलरेडी नॅचरल स्विंग असतो आणि त्या स्विंगचा कुठेतरी उपयोग करताना दिसत आहेत निलेश. कारण ओ पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. बघूया जेल होतोय का, आणि एक मोठा हादरा बसताना दिसतोय. आगरी प्रीमियर
थँक्यू. सुंदर असा झेल, सुंदर म्हणजे स्विचच्या हिट केल्या गेलेला होता. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक होते. पुन्हा जर आपण पाहिलं ना काय वेगाने धावत आले ते चेंडूवरती. पाहिलं होतं बघा स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न अनिल घरत यांनी केला होता. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक होते फिल्डर तिथे बंटी, आणि बंटीनं काय बघा शरीराचा तोल सांभाळला, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. आणि हा झेल त्याला माहिती आहे हा झेल महत्त्वाचा होता, महत्त्वाच्या खेळाडूचा होता. त्यासाठी आपल्याला 100% नाही 110% प्रयत्न करायचा होता. तो क्षेत्ररक्षक बंटी यांनी केला आहे. आता जर टीमचा विचार करायचा झाला तर पाटील ब्रदर्ससाठी अनिल घरत बाद झाल्यात, पण असं नाही की क्षमता नाही आहे, क्षमता आहे. आता प्रणय आल्यात. नाही खरोखर अंडारम क्रिकेटमध्ये जर प्रणय म्हात्रे यांचं नाव खरोखर भरपूर गाजलेलं आहे. बोलबाला आहे. JKCC जुना कोळीवाडा संघातर्फे ते खेळतात आणि खरोखर एक आक्रमक फलंदाज आहेत ते. त्यांच्याकडेही दमखम आहे सर. धमकम दोन्ही जण दाखवणार, कारण ही संधी आहे बघा. ही संधी तुम्हाला 1 वर्षाने येणार, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आली होती आणि आता जानेवारीमध्ये आलं आहे. आणि हे मिरवणार ना, म्हणजे आपण जसा उल्लेख करतो गेल्या वर्षी कोण चॅम्पियन होता, जसा नितीन पुरकर यांनी उल्लेख केला आहे तो बिलोजी स्पोर्ट्सचा संघ 1 वर्ष विजेता आहे, अजूनही आहे. नवीन विजेता जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत विजेत्या पदाचा टॅग त्यांच्या नावावरती आहे. त्याच्यामुळे तेही पाहत आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या बाजूला लागतो. मिड विकेटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्यात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, थोडंसं क्षेत्ररक्षक खराब, क्षेत्ररक्षक खराब झालं. त्याचा फायदा 1च्या जागी 2 आणि 2च्या जागी 3 धावा. याही धावा महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे सचिन काय होणार की प्रत्येकजण प्रयत्न करणार. मॅन ऑफ द सिरीज कोण होता गेल्या वर्षी तेही आपण उल्लेख केला. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, म्हणजे या सगळे टॅग आहेत. जे टॅग तुम्ही 1 वर्ष मिरवणार आहेत, म्हणून ही स्पर्धा आहे. आगरी प्रीमियर लीग, आगरी युवा प्रतिष्ठाननं केलेला प्रयत्न, पहिल्या वर्षापेक्षा दुसरा वर्षाचा प्रयत्न सुंदर आतापर्यंत पाहिलं आहे. नाही खरोखर जसं मागे उल्लेख केला की हॅट्रिक जशी मेगननी घेतलेली आहे तशी पहिल्याच चेंडूवर सिक्सर ही अमोल भोईरनी मारली होती, ह्याचा पण उल्लेख करण्यात येईल. पुन्हा एकदा सदा एकेरी दुहेरी धाव घेत आपल्या संघाचा धावफलक वाढवताना दिसत आहेत. ते प्रणय म्हात्रेला स्ट्राईक देत आहेत, कारण प्रणय म्हात्रे आक्रमक खेळाडू आहेत ज्याने अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपला बोलबाला दाखवलेला आहे. आता बघूया या आगरी प्रीमियर लीगमध्ये ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये ते काय करतात. आणि जसं तुम्ही उल्लेख केला अंडरआर्मकडनं, परत प्रत्येकजण सुरुवात अंडरआर्मकडनंच करतो. ज्यावेळेला आपण आपल्या गल्लीमध्ये खेळतो, कोपऱ्यामध्ये खेळतो, तिथून सुरुवात होते. तिथून सुरुवात झाल्यानंतर 1 टप्पा असतो, थोडंसं वर जायचं आहे. कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट ज्यावेळेला आपण खेळतो आणि तिथून आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही संधी आहे. तुम्ही अंडरआर्मवरनं ओव्हरआर्मवरती आल्यात, स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करतायत, पण अपडेटही राहा. तुम्ही जर अपडेट राहिला तर अपग्रेड करू शकाल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती आहेत. जर चांगला स्कोर जर हे करायचं असेल तर ह्या षटकात निदान कमीत कमी 15 धावा तरी अजून आल्या पाहिजेत. आणि बघूया, सगळं प्रणय म्हात्रेवर डिपेंड आहे की पहिला षटकार त्यांच्या नावावर होतोय का. ह्या 2025च्या पर्वामध्ये अजून पहिला चौकार जो मारलेला आहे तो अनिल घरत यांच्या नावावर आहे. आता पहिला षटकार कोण मारतोय बघूया. नेहमीच पहिल्याला आठवण ठेवतात, म्हणजे तुम्ही चांगला उल्लेख केला. कारण बघा हे पर्व दुसरं आहे, पण पहिल्या पर्वाला कायम आठवण ठेवणार. फर्स्ट कोण आलं होतं, पहिलं कोण जिंकलं होतं, पहिलं कोणी विजेतेपद पटकावलं होतं, त्याची आठवण कायम असणार. म्हणजे जसं ना ते पहिल्या पर्वाचं सोनेरी चंदेरी पान आणि त्या पानावरती लिहिलेलं ते नाव. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी. महेश भोईर येतो पायावरती चेंडू, तेवढंच आपण बघतोय बॅटला स्पर्श झाला. कारण ज्यावेळेला वेगाने चेंडू गेलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव देखील पूर्ण झालेत. कारण जसा फटका खेळला होता थोडा इनसाइड एज जो लागला, पायावरती आदळला. 3 धावा चेंडूवरती पूर्ण, 3 धावाने स्कोर जाऊन पोहोचला 30 वरती. ज्यावेळेला सचिन बॅटिंगला आले ना अनिल, त्यावेळेला त्याने पाहिलं होतं की मला 50 धावा करायच्या आहेत, 45च्या पार जायचं आहे. पण आता बॅटिंग ऑर्डर थोडीशी कोलॅप्स जी झाली, त्यानंतर आपल्या गोलंदाजाला ताकद देण्यासाठी 30 धावा झाल्यात, पण 40च्या आसपास धावसंख्या जर उभारली, थोडंसं आव्हान प्रतिस्पर्ध्यासमोर उभं केलं जाईल. नाही खरोखरच मी त्याकरता सांगितलं होतं की ह्या षटकात कमीत कमी 15 धावा तरी आल्या पाहिजेत. आणि प्रणय म्हात्रेकडे तो दमखम आहे. बघूया की सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेने, त्यांना काही कळला नाही आहे. आणि कुठेतरी लेग साईडला कुठेतरी आज क्षेत्ररक्षण कुठेतरी गचाळ होताना दिसत आहे. तिकडे आमचे मोहित आहेत, अरुण घरत आहेत.
नाही सगळं होणार बघा. दबाव आहे, पहिलाच सामना खेळतायत त्याच्यामुळे त्याचाही दबाव आहे. पहिला सिक्सर, पहिला षटकार, आगरी प्रीमियर लीगचा पहिला सिक्सर षटकार. थँक्यू. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू होता, शफल केलं होतं आणि बघा टुर्नामेंट 6 नंबर 1 पहिला षटकार, पहिला षटकार सिक्सर नोंदवण्याचा मान जर पाहिलं तर बॅट्समनच्या दिशेने गेलाय तो आहे प्रणय. प्रणय मात्रे धावा आहे धापलकावरती 36. काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढे आले सरसावळे, पायावरती चेंडू आदळला, इम्पॅक्ट थोडासा बाहेर पंच सांगतात. ज्यावेळेला चेंडू आदळला लेगबाईचा इशारा केला जातोय. तर बघितलं उजव्या स्टेजच्या बाहेर थोडासा चेंडू हाताळला गेला होता, तोच इम्पॅक्ट पाहिला होता पंचांनी. एक धाव ॲड होईल. आपण चर्चा करतोय 40च्या जवळ जायचं आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा आहे धापलकावरती 37. पुढच्या 2 संघांनी रेडी राहायचं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे सर पहिला षटकार प्रणय म्हात्रेच्याच नावावर झालेला आहे. आणि पुन्हा एकदा बघूया सदा, जर प्रणय मारू शकतो तर मीही मारू शकतो, पण लेगच्या दृष्टीने बघूया. पंचांचा निर्णय नो, हा नो बॉल आहे आणि अवांतर 1 धावही मिळणार आहे आणि एकूण 3 धावा मिळणार आहेत सर. 2 धावा आणि 2+1 आहे ना. आता एकावर 1 फ्री असते, आता एकावर या 2 फ्री आल्यात. नो बॉल आलाय, 3 धावाही आल्यात. धावा 40 वरती आता वेग पकडतोय. जसा तुम्ही उल्लेख केला होता या षटकामध्ये किमान 15 धावा येणं गरजेचं आहे, त्या दिशेने चाललाय. आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ दत्तप्रसाद या धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. बघूया पुन्हा एकदा सदा यांनी स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे. बघू लेगच्या दिशेने मारलेला आहे. बघूया 2 धावा घेतात, 1 धाव. प्रणय म्हात्रेने 1च धाव घेतलेली आहे, कारण त्याला माहिती आहे जर मी शेवटचा चेंडू हाताळला तर तो मोठा फटका होऊ शकतो आणि संघाला कुठेतरी सन्मान देईल अशी धावसंख्याही मिळू शकते. इथून जर चौकार आला तर 45 धावा होते, षटकार आला तर 47 होतील. आता 45, 47 की 43 याचा चर्चा मैदानावरती चालले. पण एक षटकार डोकवून प्रणयने इरादे आपले स्पष्ट केल्यात की मला आता क्रमांक महत्त्वाचा नाही आहे. मी 5व्या क्रमांकावरती आलोय, 6व्या क्रमांकावरती आलोय, ते मॅटर करत नाही आहे. मला माझा खेळ दाखवायचा आहे, माझ्यातलं टॅलेंट दाखवायचं आहे. शेवटचा बॉल, स्कोर आहे 41. टॅलेंट दाखवायचं आहे, टॅलेंट दाखवायचं आहे. आणि टॅलेंट दाखवत असताना चेंडू झेल सुटलाय, पुन्हा एकदा झेल. इथे क्षेत्ररक्षक होता स्क्वेअर लेग रिजनमध्ये, झेल सुटलाय. 2 धावा आल्यात. मी म्हटलं होतं 45, 47 की 43 बरोबर धावा झाल्यात. 43, 43 पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. फुलटॉस बॉल होता स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक होते आणि त्याच्या हातून हा झेल सुटलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकांना. 2 धावा आल्यात. धावा झाल्या धापावर 43, 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा मॅच आई जीवदानी आणि विठाई विक्टोरियस या 2 संघादरम्यान होतोय. दोन्ही कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे, कारण टॉस होणार आहे तुमचा विठाई विक्टोरियस आणि आई जीवदानी. दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे आणि मॅच आपल्याला लवकरात लवकर चालू करायचं आहे. काही नियम आपल्याला बंधनकारक आहेत. पहिले जी 4 षटकं आहेत ती 20 मिनिटाच्या अंतरावरच आपल्याला. त्याचप्रमाणे जो क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेच मैदानावरती उतरेल. आता बॅटिंग ज्यांची झाली तो लगेच आपण मैदानाच्या दिशेने, जास्त वेळ न घालवता आपण मैदानाच्या दिशेने लगेच उतरायचं आहे. आणि दोन्ही टीमचे कर्णधार बरोबर आपल्या प्लेईंग 11ची लिस्ट घेऊन तिथे पोहोचतील. विठाई विक्टोरियस आणि आई जीवदानी. आज सकाळच्या सत्रामध्ये प्रमुख पाहुण्यांची मांदियाळी आपण पाहिली होती आणि त्या सर्वांचं पुन्हा एकदा आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून आभार आहे. महाडिक काका होते, नितीन मुळी सर हे देखील उपस्थित होते. आज जर पाहिलं त्याचप्रमाणे भरत भोईर हे देखील उपस्थित होते. या सर्वांचं आणि सर्वात आकर्षण होतं 100+, 100 वयाची 100 ज्याने पूर्ण केलेले आहेत. आणि ज्यावेळेला ते खेळत होते त्यावेळेला ते दिसत होतं भले त्यांनी वयाची 100 पार केलेले आहेत, पण त्यांचा ब्रेन जो क्रिकेट खेळत असताना मेंदू जो 25 वर्षाचा होता तो आजही ताजा आहे. 100 वर्ष तरी पार केलं. बघा चेंडू ज्यावेळेला यायचा त्यावेळेला बॅट बरोबर यायची. याचा अर्थ बघा त्यांच्या दीर्घायुष्याचं काही रहस्य आहेत. आज जर आपलं बघितलं तर लाईफ थोडीशी फास्ट झालेली आहेत. त्याच्यामुळे आपण आपल्या लाईफ टाईममधनं थोडंसं आपल्या स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. आणि त्या वेळ जर दिला तर प्रत्येकजण जसं 100 वर्षाचं एक निरोगी आयुष्य आज जर पाहिलं तर ते जगत होते आणि ॲक्टिव्ह आहेत.
असं नाही की नाही आहेत, ॲक्टिव्ह पोझिशनमध्ये आपण त्यांना खेळताना देखील पाहिलं आहे. आणि त्यांचा या शतायुष्याचं रहस्य होतं की इतकं वर्ष त्यांनी पाळलेला आपला दिनक्रम जो आजही नाही चुकत आहेत. त्याच्यामुळे जसं एक शेतकरी असतो, सकाळी उठतो, शेतात जातो, काम करतो, आजही तो क्रम त्यांनी चालू ठेवलेला आहे. आणि जे आपण जे जेवतोय तेही महत्त्वाचं आहे, म्हणून मी त्या दिशेने येणार आहेत. तर आज फास्ट फूड जे पाहिलं जात आहे त्याच्यावरती येणार आहे. टॉस होईल त्याच्या अगोदर एक 3 विकेट ज्याने घेतल्या तर रोहितसाठी कॅश प्राईज आहे. रोहित आपण या. हर्षित पोईलकडनं ते कॅश प्राईज आहे. खेळूया चला खेळूया असं मन माझं बोले काहीतरी करूया. चला जोडीला एक होऊया. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि दुसऱ्या मॅचचा टॉस होताना इकडे दिसत आहेत परेश भोईर यांच्या हस्ते शुभ हस्ते टॉस होत आहेत. विठाई विक्टोरिया आणि आई जीवदानी. बघूया नाणेफेकीचा कौल होतोय. दर्शन म्हात्रे आणि बरोबर ते झालेलं आहे. विठाई विक्टोर्स यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. दर्शन, काय टॉस जिंकलात, काय निर्णय असेल? आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करू. काय असेल म्हणजे किती धावांपर्यंत तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही त्यांना 45 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. खूप खूप अभिनंदन. टॉस जिंकलाय तुम्हाला. जीवदानी माऊलीचे कर्णधार आहेत आपल्याकडे भावेश पाटील. काय टॉस जर जिंकला असतात तर तुम्ही काय, तुमचा काय निर्णय असता? आम्ही क्षेत्ररक्षणी निवडलेला. चालेल, तरी पण तुमच्या मनाविरुद्ध होत आहे. आता फलंदाजीला तुम्ही त्यांच्याकडे काय साधारण काय लक्ष ठेवाल? आम्ही 60+ पर्यंत प्रयत्न करू. ओके, तुम्हालाही खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. पुढच्या मॅचचा टॉस झाला आई जीवदानी आणि दुसऱ्या बाजूला विठाई विक्टोरियस. टॉस जिंकला विठाई विक्टोरियसचे संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आणि ते कॅश प्राईज दिलं जात आहे. रोहित साठी कॅश प्राईज आहे. कॅमेरा थोडंसं साईल कॅमेरा आपल्या जे मुख्य व्यासपीठ आहे त्या दिशेने घ्यायचं आहे. कॅश प्राईज इथे 500 रुपयाचा कॅश प्राईज इथे प्रदान करण्यात येते. आणि आता आपण स्क्रीनवरती पाहू शकता 3 विकेट ज्याने घेतल्यात. थँक्यू डीजे. हॅलो हॅलो, चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे, कारण पहिला सामना आपला थोडा लेट चालू झाल्यामुळे आपल्याला घाई करायची आहे जरा. क्षेत्ररक्षक नियम आहेत काही 20 मिनिटामध्ये 4 षटकं तुम्हाला संपवायची आहेत. पहिल्या 20 मिनिटामध्ये 4 षटकं संपवायची आहेत. पंचांनी याची नोंद घ्यायची आहे. जसा मॅच सुरू होईल त्यावेळेला टायमरही सुरू केला जाणार आहे. प्रयत्न तोच आहे की आजचा जो शेड्यूल आहे आपल्याला तो पूर्ण वेळेमध्ये पूर्ण करायचा आहे. त्याच्यामुळे जी मर्यादित वेळ आहे त्याच्यामध्ये जे सामने पूर्ण करण्याचं ध्येय आगरी युवा प्रतिष्ठानने केलेले आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. 44 धावांचं लक्ष्य आहे. डबल 4चं लक्ष्य आहे. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी. 44 टू विन. 44 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे चेतन घरत. आणि दुसऱ्या बाजूला फक्त पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज पाठीमागे अनिल घरत. पहिल्या चेंडूवरती स्टनिंग स्टार्ट. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. थँक्यू. वेलकम बॅक. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग 2025
पर्व दुसरं आणि परवा दुसऱ्यामधील पहिला मॅच चालू आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाल्यानंतर आपण बघतोय 44 धावांचा पाठलाग करायचा सचिन करत आमच्या जोडीने आहेत. आव्हान होता आणि पहिल्या चेंडूवरती अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न चेतन घरत यांनी केलाय. क्रमांक 3 वरती फलंदाजासाठी आता हेमंत भोईर. स्ट्रायकरला पहिल्या चेंडूवरती यश लाभलंय. सुजित कुडू पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय. सुजित अजून एक विकेट. आवाज आलाय बॅक टू बॅक धक्के पे धक्का दे धक्का गॉन. दैता पापाचे महिन्याने येईन मी तुझे दसरेला. दैता पापाचे महिन्याने येईन मी तुझे दसरेला. माझी एकविरा आईची नारेले रंगडायला. थँक्यू आई एकवीर. असं गाणं वाजवलं गेलं. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धक्के सचिन. असा सुरुवात पाहिजे होता. स्टार्ट असाच पाहिजे होता या टीमसाठी. जर आपण पाहिलं पाटील ब्रदर्ससाठी हा ड्रीम स्टार्ट आहे तर दुसऱ्या बाजूला साठी खडबडून जागा करणारा हा 2 क्षण आहे. दत्तप्रसाद पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट. 44 धावांचा पाठलाग करत होते. 30 चेंडू 44 धावांचं लक्ष समोर आहे. आणि आता हॅट्रिकच्या मुख्यावरती गोलंदाज सुजित कुडू ऑन हॅट्रिक आहे. बघूया हॅट्रिक साधले जाते का. या पर्वातली पहिली हॅट्रिक साध्य होतोय की बघूया. खरोखर हा चांगला गोलंदाज आहे आणि गेल्या पर्वात सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती आणि आता हॅट्रिक घेतोय की बघूया. गेल्या वेळेला मेघन यांनी घेतली होती. या वेळेला बघूया या हॅट्रिक वरती सुजित. ऍक्च्युली नाव सुजित आहे पण हॅट्रिक घेतली तर सुनिश्चित करेल आपल्या टीमचा विजय. सुजित आहे गोलंदाजीसाठी. डब्ल्यू अगेन भरपूर काही चाललंय. श्वास रोखला गेला होता. मॅच मधला रोमांच देखील वाढलाय. सुजितनं दाखवून दिले की या 43 धावा 44 धावांचा पाठलाग करताना तुम्हाला देखील संघर्ष करावा लागणार आहे. पण संघर्ष करण्याची तयारी दत्तप्रसादच्या खेळाडूंची देखील आहे. तेही रेडी आहेत संघर्ष करण्यासाठी. आणि या मॅच पहिले 3 चेंडू झाले आहेत. 2 विकेट गमावलेत. आणि बघूया चौथा चेंडू मार्गस्थ आहे. अजूनही धावेचं खाता उघडलेलं नाही. पहिलाच बघूया ऑफच्या दिशेने बघूया आणि 1 धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने भर आहे. धावसंख्येचा पहिलं खातं खोललेलं आणि 1 धाव झालेली आहे. खरोखर एक सुंदर गोलंदाजी म्हणता येईल सुजित यांची. बघूया आणि लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ठेवण्याचा प्रयत्न सचिन यासाठी केला की गोलंदाजाला थोडंसं डिस्टर्ब करायचं. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. 2 षटक सर्कलच्या बाहेर आहे. ऑफसाईडच्या दिशेने 4 षटक सर्कलमध्ये. शॉर्ट थर्डमॅन आहे. बॅकवर्ड पॉईंट एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑफला 1 क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला 1 बॅकवर्ड स्क्वेअर लेग 1 मिड विकेट. 2 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जवळ 1 डीप स्क्वेअर लेग आणि 1 डीप ला लॉंग ऑनला 1 क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. सुरुवात तितकी चांगली नाही आहेत पण सुरुवात बदलही होऊ शकतो. इथून स्टार्टही मिळू शकतो तो दत्तप्रसादच्या संघाला. बघूया 5वा चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा विकेट बद्दल म्हणता येईल तर विकेट कुठेतरी गोलंदाजाला सपोर्ट करताना दिसत आहे असं वाटतंय का सर. सकाळचा सत्र आहे त्याच्यामुळे जसं आम्ही म्हटलं होतं खेळपट्टी थोडीसं ओलसर पण आहे दमट पण आहे. ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये मॉइश्चर म्हटलं जाईल. त्याच्यामुळे चेंडू थोडा कमी वेगाने येतोय. पण जसं आता सूर्य बघा डोक्यावर येऊ लागला आहे. ऊन तापू लागलेलं आहे. जसं ते अजून गरम होईल खेळपट्टी अजून टणक होईल. कारण बॅटिंग करण्यासाठी फायदेशीर पण तुर्तास बॉलिंगसाठी मदत आहे. बघूया पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1च धाव झालेली आहे. सुंदर षटक म्हणता येईल. परत प्लस 2 गडी सुद्धा बाद केलेले आहेत त्यांनी. पहिलं षटक 1 नंबरची ओव्हर 1 नंबरचं षटक 1 नंबरची बॉलिंग पहिल्या षटकामध्ये झाले आहेत. आफ्टर 1 ओव्हर 1 लॉस ऑफ 2 विकेट्स. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया.
बघूया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे, कारण 20 मिनिटाचा अवधी आहे, टायमर लागलेला आहे आणि त्या टाईममध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायची आहेत. दुसऱ्या गोलंदाजीसाठी मला तर वाटतं सदानंद घरत एक चांगले गोलंदाज म्हणता येईल. दुसरं षटक ज्यांच्याकडे कर्णधाराने हाताळण्यासाठी दिलेलं आहे. बघूया सदानंद घरत पुन्हा एकदा टाकलेला चेंडू लेगच्या दिशेने खेळलेला आहे. बघूया 1 धाव होते की 2 धाव. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या 2. दुसरं षटक मार्गस्थ आहे सर, काय म्हणता येईल? सुरुवात जर पाहिली तर दत्तप्रसाद ची जशी सुरुवात आहे ना तशी सुरुवात पाटील ब्रदर्सची होती. सुरुवात तिथेही काही धमाकेदार नव्हती. विकेट त्यांनीही गमावले होते, विकेट त्यांचेही गेले होते, पण एक इनिंग आली होती. एक इनिंग आपण प्रणयची पाहिली, सुरुवात अनिल घरत यांनी केली होती. मग तशी इनिंग आता दत्तप्रसादकडनं एका खेळाडूला खेळावी लागणार. एक इनिंग 10-15 धावांची इनिंग, 20-25 धावांची पार्टनरशिप जर या मॅचमध्ये आली तर दत्तप्रसादचा संघ कमबॅक करू शकेल. 2 गडी बाद 2 धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना अनुभव आहे गोलंदाजाकडे, अनुभव सुद्धा आहे. सदानंद घरत कित्येक वर्ष आपण पाहिले या खेळाडूला खेळत असताना, त्याच्यामुळे एक्सपिरियन्स त्याच्याकडे पण आहे. अनुभव तोही दाखवणार. या आगरी प्रीमियर लीग सीझन 2चा पहिला सामना सुरू आहे आणि कुठेतरी अनुभवाचाच बोलबाला होताना दिसत आहेत, कारण 40+ प्लेयर आहेत. आणि पुन्हा एकदा बघूया उत्तुंग असा षटकार. थँक्यू. याच कारण मी म्हटलं ना, एक खेळाडू यायला हवा ज्याची इनिंग कल्पेश भोईर होते. कल्पेश भोईर यांच्या बॅटमधनं हा मोठा फटका आलाय. रिप्ले आपण पाहू शकता. फुल टॉस बॉल निमंत्रण आमंत्रण इन्व्हिटेशन होतं आणि ते इन्व्हिटेशन स्वीकार केलं या चेंडूवरचं आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर बॉर्ड लाईनच्या बाहेर. षटकार. या षटकारने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला. तो 8 वरती वेग पकडतोय, थोडंसं स्पीड पकडतोय. काय होते की आपण ज्यावेळेला घरातनं निघतो थोडंसं ट्रॅफिक असतं, जाम असतं. मुख्य रस्त्यावरती येईपर्यंत थोडीशी कसरत असते, पण एकदा का मेन रोडवरती आलं मग वेग पकडायचा आहे, स्पीड पकडायचा आहे आणि तोच सध्याच्या घडीला कल्पेशनं केलाय. षटकार कल्पेशच्या बॅटमधनं येत असताना हलक्या हाताने चेंडूला खेळलं होतं. चेंडू जोपर्यंत फील्ड करतील एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये 1 धाव. या चेंडू सेन्सेबल क्रिकेट आहे. एक चांगला फटका तुम्ही खेळलात. स्ट्राईक रोटेटही तुम्हाला करायची आहेत. सेन्सेबल क्रिकेटही खेळायचं आहे. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. स्कोर 9. आणि जसं आपण सांगतोय, सदा जर सांगतोय माझ्याकडे अनुभव आहे, तर कल्पेश सांगतोय माझ्याकडे टायमिंग आहे. आणि टायमिंग आणि अनुभवचा कुठेतरी मेळ झाला आणि षटकार बसला. पुन्हा एकदा सुंदर असा फटका लेगच्या दिशेने. पाहूया एकेरी धाव घेतात का दुहेरी. 2 धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बघूया आणि 2 धाव पूर्ण होताना दिसत आहेत. धावसंख्येत 2 ने भर, धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती आहेत. आणि जसं म्हणतात ना, खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलत आहे. आता कल्पेश भोईरची इनिंग पाहून हेमंत भोईरही आल्यात त्याला साथ देण्यासाठी. आता ही पार्टनरशिप, ज्या पार्टनरशिपचा मी उल्लेख केला, एक साझेदारी एक पार्टनरशिप इथे फुलताना दिसते. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता समोर. कडक बेधडक स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार. 4 धावा. थँक्यू. समोरच्या दिशेनं चौकार मारलाय. पहिला कल्पेश, पहिला षटकार मारला होता. आता हेमंतच्या बॅटमधनं हा कडक स्ट्रोक बरोबर गोलंदाजच्या डोक्यावरनं चेंडूला खेळलं होतं. आणि जी आपल्या माहिती आपल्यापर्यंत येते ना, सचिन दोन्ही बंधू आहेत. भाई दोघं आहेत. आता कोण मोठा आहे कोण छोटा आहे महत्त्वाचं नाही आहे. खेळी महत्त्वाची आहे, इनिंग महत्त्वाची आहे. कोण मोठी खेळी केलेल कोण छोटी खेळी केलेल, प्रत्येकाचा वाटा आहे, प्रत्येकाचा योगदान आहे या खेळीमध्ये. 2 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 15. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 44 धावांचा पाठलाग आहे. थोडासा ड्रिंक ब्रेक झालाय, पाणी गेले तर गाणी घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया. 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये 29 रन करायचे आहेत.
थोडासा वेळ आहे, आपण चर्चा करूया. आगरी युवा प्रतिष्ठाननं केलेला हा प्रयत्न, आगरी प्रीमियर लीग सीझन 2 पर्व दुसरं, या दुसऱ्या पर्वातील आपण खेळ जो मैदानावरती आता बघतोय. आणि आता जर पाहिलं तर आपण पहिल्या सामन्याचा खेळ तिथे सुरू आहे, पण आज पहिलाच सामना आहे. आज शुक्रवारचा दिवस आहे, म्हणजे गणाचा संकष्ट चतुर्थीचा दिवस आहे. पण प्रेक्षक संख्या बघा, अर्नाळा ते बोळींच्या खेळाडूंसाठी असलेली स्पर्धा आणि प्रेक्षकांचा लाभलेला उदंड असा प्रतिसाद पहिल्या दिवशी आहे. कारण प्रत्येकाला माहिती आहे आपला खेळाडू गेला, आपल्या गावातला खेळाडू गेला, आपल्या गल्लीतला खेळाडू गेला, आपल्या घरातला खेळाडू खेळण्यासाठी गेला आहे. मग त्याला एनर्जी देण्यासाठी, उत्साह देण्यासाठी तो प्रेक्षक वर्ग आला आहे. आणि आगरी युवा प्रतिष्ठाननं केलेला प्रयत्न त्याला दाद देण्यासाठी आलेला आहे. सर्वांना एकत्र आणणं, एकजूट करणं, एक टीम बनवणं, टीमवर्क करणं, या सर्व गोष्टी आगरी युवा प्रतिष्ठाननं योग्य पद्धतीने केल्या आहे. म्हणून म्हटलं ना, पहिलं पर्व होतं, हे पर्व दुसरं आहे. पहिल्या पर्वापेक्षा अजून चांगलं करण्याचा प्रयत्न या दुसऱ्या पर्वामध्ये झाला आहे. नाही, खरोखरच आज 200 ते 180 ते 200 लोकांना एकत्र करणं हे काही छोटं काम नाही आहे. कारण आज 40-50 जणांना जरी एकत्र करायचं झालं तरी फार मोठे परिश्रम करावे लागतात. ह्याचं खरोखर श्रेय नितीनजी पुरकर यांना देण्यात येईल. कारण त्याने एक त्यांच्या विचारातून एक बनलेली संकल्पना आहे आगरी युवा प्रतिष्ठान म्हणून. आणि त्यांनी त्यांच्या विचाराला कुठेतरी प्रॅक्टिकली घेतलं. आणि त्यांनी त्याच्या मनोगतामध्ये बऱ्याच गोष्टी उल्लेख केलाय, त्यावरती चर्चेला. पण मॅच ऑन आहे. 18 चेंडू आणि धावा करायच्या, ते 29 गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज खुलवा टप्प्याचा चेंडू होता पहिल्याच समोरच्या दिशेने, एक धाव पुणे केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 देशरक्षक आल्यात, चेंडू पेक होईल, 2 धावा. चेंडू चाललाय 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 चाललाय. बघूया, होळीचा सण थोडासा दूर आहे. होळीच्या अगोदर हा बोनस आलाय का काय? हा बोनस आलाय. हा उत्तुंग नाहीये, जमिनी लगत गेलेला हा सिक्सर आहे. षटकार खरोखर पहिल्यांदाच बघितला असा षटकार जो जमिनी लगत गेलेला षटकार हा खरोखर प्रेक्षकांनी पहिल्यांदाच बघितला असेल. आणि हे कुठेतरी महाग पडण्यासारखं आहे. पाटील ब्रदर्स यांना कुठेतरी ह्या चुका महाग पडताना दिसतील का? नाही, म्हणून म्हटलं ना, म्हणजे चूक झाली तर ठीक आहे, चुका झाल्या तर टेन्शन आहे. अगर गलती होती तो ठीक आहे, गलतियाँ होगी ना तो टेन्शन पडेगा. ते चूक आणि चुकामधला जो फरक आहे तो फक्त एक कानाचा आहे, पण तो कानाही भरपूर काही सांगून जातोय. स्कोर जाऊन पोचलाय 21. सुजित, खरोखर सुजितने दुसरं षटक गोलंदाजी चांगली करतोय, पण कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं कुठेतरी चुका होताना दिसत आहेत. त्या जर सुधारवल्या, कारण स्कोर तर आहेच त्यांच्याकडे, आणि जर त्यात सुधारवल्या तर विजयश्री मिळवण्यासाठी काही फार मोठं काम नाही आहे. कारण तुमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत, फक्त चांगलं क्षेत्ररक्षण करणं हे तुमचं काम आहे. तीच तर खरी रंगत आहे ना. म्हणजे 11 खेळाडूंचा जो संघ आहे, एकमेकांना साथ द्यायची आहे. जसं तर आपण आगरी युवा प्रतिष्ठानचा उल्लेख नितीन पुरकर यांचा केला आहे. ते एक टीम आहे, त्यांच्या जोडीला एक टीमवर्क आहे. तेच टीमवर्क आता पाटील ब्रदर्सला मैदानावरती करायचं आहे. एकटा एक जण असतो ना, तो तुम्हाला कदाचित मार्गदर्शन करेल, पण तुम्हालाही खेळायचं आहे. उलटाच बॉल खेळायचा प्रयत्न होता, पाठीमागे चेंडू निघून चाललाय. अनिल गर्द पाठलाग करतायत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. लेग बाईचा इशारा पंचाकडनं होत असताना 2 धावांनी स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल. 23 धावा धावपलकावरती आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना कल्पेश खेळतात 13 वरती, हेमंत खेळतात 8 वरती. संघाची धावसंख्या पहिल्या 2 झटक्यातनं सावरतोय. एक भागीदारी पार्टनरशिप फुलते. 2 बंधूमधली भाई भाई दोनों तरफ बराबर की लढाई आहे. धावा आहे धावपलकावरती 23-23. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू मार्गस्थ आहे. बघूया, अनिल काहीतरी कानमंत्र देताना दिसत आहेत गोलंदाजास. कारण का त्यांच्याकडे अनुभव आहे, आणि अनुभव असल्याकारणाने त्यांना माहिती आहे की गोलंदाज सफळ करून खेळत आहे तर त्यांना कुठे गोलंदाजी केली पाहिजे. पुन्हा एकदा सुजित आपल्या षटकातील टाकलेला चेंडू, सुंदर असा निर्धाव असा, फलंदाजाला काही तो कळला नाही, आणि हा निर्धाव असा चेंडू जाताना दिसत आहेत. एक डॉट बॉलनं काय होईल माहिती का, समीकरण बदलेल. जे चेंडू आणि धावामधलं जे फरक आहे ना, तो फरक वाढेल. पण दबाव कधी येणार? ज्यावेळेला जोडी तुटेल, ज्यावेळेला विकेट येणार त्यावेळेला दबाव येणार. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दबाव येणंही गरजेचं आहे आणि समीकरण बिघडणंही गरजेचं आहे. गोलंदाज पुरेपूर प्रयत्न करतोय. सुजित कुडू ज्यानं अर्ली स्ट्राईक केलं होतं, पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट ज्यानं प्राप्त केल्या होता, तो गोलंदाज स्ट्रायकरला ज्याने षटकार ठोकलाय. कल्पेश ऑन स्ट्राईक. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू कपाट ज्या पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण होईल. 1 धावांनी स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल. 24 वरती 20 धावा अजूनही करायच्या आहेत. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 20. बघूया,
खरोखर तुम्ही जसं म्हटलं तसं इंटरनॅशनल क्रिकेट लीग, अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर असे बरेच भाऊ खेळताना, सॅम करन, टॉम करन असे बरेच भाऊ खेळताना दिसत आहेत. आज इथे खेळताना दिसत आहेत ते कल्पेश आणि हेमंत, जे कोल्हापूर गावाकडनं बिलॉंग करतात. पुढील चेंडू घेऊन सुजित, बघूया. आणि टाकलेला चेंडू पुन्हा एकदा बघूया. ऑफच्या दिशेने खेळत आहेत, गॅप मध्ये ट्रॅव्हल करताना दिसत आहेत चेंडूनी. क्षेत्ररक्षक फील्ड करत असताना एक धाव पूर्ण, धावसंख्येत एक ने धावसंख्या झालेली आहे 25 धावा धावफलकावरती. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, कोल्हापूरला गावाला बिलॉंग करणारे हे दोन्ही खेळाडू आहेत. म्हणजे एक फेमस गाणं होते, मी कोल्हापूर से आई हूँ. आता दोन खेळाडू सांगा की आम्ही कोल्हापूरवरनं आलोय. कोल्हापूरवरनं या गुलमोहर मैदान, पुरापाड्याच्या मैदानावरती केलेला प्रवास, तो प्रवास यासाठी केलाय की आम्हाला खेळ दाखवायचा आहे, कोल्हापूर गावाचं नावही करायचं आहे, आम्हाला जिंकायचंही आहे, या उद्देशाने केला. तोच उद्देश सुजित कुडू यांचा देखील आहे. पहिले 2 विकेट घेतल्यानंतर त्यांनी जो उत्साह, एनर्जी निर्माण केली होती आपल्या टीममध्ये, प्रयत्न त्यांचा तोही चाललाय. कुटुंबाच्या चेंडू आता टॅप केला जातोय, पॉईंट रिझनमध्ये फील्ड केला जाईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 26 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा धावा आहे त्या धावफलकावरती. 12 चेंडूचा खेळ आहे, 18 धावा अजूनही करायच्या आहेत. 12 चेंडू 18 धावा. एक ब्रेक घेऊया, गाणं ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग सीझन 2 पर्व दुसऱ्यामध्ये येऊया. कंपॅरिझन पाहूया. त्याच्या अगोदर 3 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा काय घडलं होतं. आफ्टर 3 ओव्हर 3 षटकामध्ये पाटील ब्रदरचा संघ होता 22 धावा आणि दत्तप्रसादचा संघ आहे 26 धावा. याचा अर्थ काय माहिती आहे का, शेवटच्या 2 षटकामध्ये दत्तप्रसादनं ज्या पद्धतीने करायचे आहेत ना 18 धावा, त्यावेळेला पाटील ब्रदरनं केल्या होत्या 21 धावा. शेवटच्या 12 बॉलमध्ये त्याने 21 केलेल्या आणि आता 12 बॉलमध्ये 18 दत्तप्रसाद या टीमला करायचे आहेत. आणि बघूया आता तुम्ही जसं सांगितलं होतं तसं अनुभवाचा बोलबाला असलेला अनिल खरत गोलंदाजीसाठी येत आहेत. बघूया हे जे षटक आहे हे निर्णायक षटक असणार आहे, कारण 18 धावा हव्या आहेत. या षटकात जर एक 10 धावा गेल्या तर शेवटच्या षटकात 8च राहणार आहेत. पण बघूया, अनिल खरत एक चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज जसे आहेत तसे चांगले गोलंदाज, एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स देत आहेत ते. नाही, दोन्ही म्हणजे तिन्ही अंगामध्ये त्यांचा खेळ पाहिला. ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर, ॲज अ विकेट कीपर, ॲज अ लीडर सर्व पाहिले. नेतृत्व गुण देखील पाहिलेत. ॲज अ लीडर कसा असावा, नेतृत्व कसं करावं, कर्णधार कसा असावा, हे अनिल खरतनं कित्येक वर्ष क्रिकेट खेळत असताना दाखवलेलं आहे. आता तोच अनुभव, तोच एक्सपिरियन्स पुढे कामी येणार. हा कुठे चेंडू शॉर्ट पूल केला मिड विकेटच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचल्या चेंडूवरती. एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा उशिरा आलाय. 2 धावांनी स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 28 वरती जाऊन पोहोचलेले आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, या षटकामध्ये जर 10 धावा झाल्या तर थोडंसं अप्पर हँड असेल दत्तप्रसाद. पण हे षटक 4 ते 5 धावांचं 1 ते 2 विकेट आलं तर कमबॅक होईल पाटील ब्रदर्सचा. बरोबर, गेम ऑन आहे, गेम दोन्ही बाजूनी आहे. आता बघूया पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, जसं तुम्ही सांगितलं तसं खरोखरच अनिलने डॉट बॉल सुद्धा टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि जर 1-2 विकेट गेल्या, जर ही जोडी फुटली तर कुठेतरी पाटील ब्रदर्सलाही कमबॅक करता येईल असं म्हणता येईल. नाही, जोडी तोडायला हवी, कारण जोडी नाही तुटली तर थोडीशी डोकीदुखी वाढेल. कारण जोडी जमले, तुझी माझी जोडी जमली रे, अशी जोडी जमले. पायावरती चेंडू आदळलाय, पाठीमागे चेंडू निघून जातो. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला जाऊन फील्ड करेल. एक धावे चेंडूवरती पूर्ण लेग बाईचा इशारा पंचाकडनं होत असताना जो बघा मागच्या 3 चेंडूवरती 4 धावा आल्यात. स्कोरबोर्ड जर आपण बघितला तर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 29. खरोखरच अनिल एक सुंदर गोलंदाजी करताना दिसत आहेत, कारण 3 चेंडू मागे त्यांनी 4च धावा दिलेल्या आहेत. 3च दिल्यात ना, सॉरी 3 चेंडू मागे त्याने 3च धावा दिलेल्या आहेत. एक डॉट बॉल टाकला होता. बघूया अजून एवढे 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूत जर त्यांनी 2 गडी बाद केले तर समीकरण कुठेतरी बदलू शकतं. नाही, त्यांना तर 2 चांगले चेंडू हाताळायचे तर बॅट्समनला एक चांगला फटका खेळायचा आहे. जो आस्किंग रन रेट आहे, रिक्वायर रन रेट, आवश्यक धावगती आहे ना, त्यासाठी एक फटका पाहिजे. थोडंसं जागा बनवली खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंट क्षेत्ररक्षक पोहोचले. चेंडू परत एक धावे चेंडूवरती पूर्ण गॅप शोधू शकले नाही, थोडेसे नाराज आहेत. हेमंत भोई स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत. ही संधी होती, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पॉईंट आणि कव्हरच्या मध्ये गॅप होता, त्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक धाव ॲड होईल धाव फलकावरती. धावा 30
30 धावा धापलकावरती आहेत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडू मध्ये 14. 7 चेंडू 14 धावा. 8 चेंडू. सर आता बरोबर आहे. आता 7 चेंडू आणि 14 धावा आलेले आहेत. 7 चेंडू आणि 14 धावा म्हणजे जवळजवळ सरासरी 12चा रन रेट आपण म्हणता येईल. आणि छोट्या मुलाला सांगितलं तर तो पटकन सांगेल 7 एके 7 7 दुने 14. तो लगेच हिसाब करतो बघा. छोटा आहे ना तो बॉल लगेच पाडा म्हणतो की 7 दुने 14 आहेत. पण शेवटचा बॉल आहे. बरंच काही या बॉलमध्ये लढलेलं आहे. दडलेला आहे. फटका खेळला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याच्या डोक्यावरनं आर पार सीमारेषा पार आगरी प्रीमियर लीगचा दमदार षटकार. थँक्यू. पहिलाच मॅच रंगलाय. पहिला सामना रंगला आणि पहिला सामना रंगला असताना आगरी युवा प्रतिष्ठानच्या या आगरी प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये इथे मैदानावरती आगमन होतंय. आगरी समाज उपाध्यक्ष सन्माननीय संदीपजी वजे यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्या जोडीला वसई प्रगती कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय अशोकदादा पाटील यांचं देखील शुभागमन या मैदानावरती झाले. सर आपलं सहर्ष स्वागत आहे. या आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आपण दोन्ही या सन्मानित अतिथींचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि जसं मी सांगितलं होतं की या षटकात जर 10 धावा आल्या तर उर्वरित फक्त 8च धावा. आणि त्यांच्या जोडीला वसई प्रगती कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सीए हितेश जी पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष सीओ चीफ ऑफिसर आपण पाहिलं तर त्यांचंही इथे आगमन झालंय. हितेश जी पाटील यांचंही सहर्ष स्वागत आहे. आणि आता पाहिलं तर समीकरण काय तर 6 चेंडू आणि 8 धावा. 10 धावा तर दिलेल्याच आहेत अनिल यांनी. आणि पहिल्या पर्वामध्ये देखील आपण पाहिलं तर अशोकदादा पाटील संदीपजी वजे आपण पहिल्या पर्वामध्ये देखील या APL अर्थात आगरी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात देखील त्यांची उपस्थिती लाभलेली होती. आणि आताही ते बरोबर मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं येताना आपण बघतो. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. अशोकदादा पाटील संदीपजी वजे हितेशजी पाटील यांचं शुभ आगमन आपल्या या मैदानावरती झालंय. सर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या माहितीसाठी चालू असलेला मॅच दत्तप्रसाद आणि पाटील ब्रदर्स. पहिला चेंडू होता कोलवा टप्प्याचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरचा षटकार बरंच काय सांगून गेलेला आहे. आता 8 धावांची आवश्यकता असताना पहिलाच कोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला गेला. समीकरण इंटरेस्टिंग आहे. आणि आपल्याला विनंती आहे की आपण आदरपूर्वक व्यासपीठावर द्यायचं आहे. मॅच थोडासा रंगलाय त्यामुळे मॅच करते जाणं गरजेचं आहे. धावा झाल्या धापलकावरती 37. 7 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5-7 ॲक्च्युली 5 म्हणजे 5 तुला जी हाताची बोटं आहेत ती बरोबर घट्ट ठेवायची आहेत आणि 7चा अर्थ आहे 7 द्यायचे. त्याच्यामुळे मॅच 5 चेंडू आणि 7 धावा आहेत. बघूया आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोण हाताची बोटं घट्ट ठेवतंय आणि कोण कोणाला साथ देतंय. या उर्वरित 5 चेंडूमध्ये आपल्याला दिसणारच आहे की कोण साथ देतंय आणि कोण 5 बोटं घट्ट पकडतंय. नाही त्याची गरज आहे. बघा 2 बोटं सुद्धा वेगवेगळी यासाठी असतात की मूठ आवळली आहे. सगळ्यांची जर सारखंच जर असणं असती ना तर मूठ नसती आली. एकमेकाने एकमेकाला ढकललं असतं. निसर्गाने किंवा देवानेच ते त्याकरताच बनवलेलं आहे. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. अजून एक मोठा फटका. या फटक्यानं फटका आपण का फटका 440 ओव्हरचा झटका आणि या झटक्यानं फटक्यानं मॅचला केले फिनिश कल्पेश भोईरनं. एका धावेची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे जवळपास फिनिश लाईन जवळ आले. फिनिश लाईन जवळ आतापर्यंत आले आहेत. एका धावेची आवश्यकता आहे. कल्पेश भोईर काय बॅटिंग केले या फलंदाजाने. नाही खरोखरच एक सुंदर फलंदाजी म्हणता येईल त्यांची.
आणि ह्या पुढील जो सामना आहे त्यांनी लवकरात लवकर हा जसा सामना संपेल त्यांनी लगेच क्षेत्ररक्षण लावून पण घ्यायचं आहे. हां, आणि पुन्हा एकदा बघूया शेवटच्या, आणि हा उत्तुंग असा षटकार, पुन्हा एकदा षटकारानेच समाप्ती केलेली आहे कल्पेशनी. अप्रतिम अप्रतिम खेळ कल्पेशने दाखवलाय. फक्त मॅच ज्या वेळेला संपेल ना त्यावेळेला दोन्ही संघांनी हस्तांदोलन करायचं आहे. हस्तांदोलन करायचं आहे दोन्ही संघ. एक क्षेत्ररक्षण करणारा संघ ज्यावेळेला बाहेर येईल, अनिल घरत आपला संघ करणार. बघा खेळ आहे, कोणतरी एक जिंकणार कोणतरी एक करणार, पण हे आगरी समाजाचं बंधुत्वाचं नातं आपल्याला कायम ठेवायचं आहे, कायम टिकवायचं आहे. आपल्यामधले ऋणानुबंध आपल्याला कायम ठेवायचे आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळेला मॅच संपेल तेव्हा दोन्ही संघ हस्तांदोलन करून बाहेर येतील. जो जिंकलाय त्याला शुभेच्छाही देतील, हरणाऱ्याला पुढे जाण्यासाठी एक नवी प्रेरणाही देतील.